नमस्ते. हे आहे रिलायबल टेक्निकलचे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टीच्या लेवल्स काय असतील की जो आठवडा 8 जुलैला सुरू होतोय आणि 12 जुलैला संपतोय. सर्वप्रथम डिस्क्लेमर, आपण सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही आहोत. हा व्हिडिओ जो बनवला जातो तो फक्त माहिती वजा किंवा शैक्षणिकदृष्ट्या बनवला जातो. जसं की तुम्हाला माहीत आहे, ट्रेडिंग करणे किंवा इन्व्हेस्टमेंट करणे हे थोडंसं रिस्की असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. मित्रांनो, सर्वप्रथम निफ्टीचा हा डेली चार्ट आहे. या ठिकाणी निफ्टीचा ट्रेंड डेलीवरती थोडासा रिव्हर्स झालेला दिसतोय, परंतु याचं कन्फर्मेशन जे मिळणार आहे ते हा जो शुक्रवारचा लो लागलेला आहे 24,168.85, याच्या खाली क्लोज झालं तर मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत, अदरवाईज नाही. सेम बँक निफ्टीचा ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे, परंतु याचं सुद्धा कन्फर्मेशन जे मिळणार आहे ते हा जो लो लागलाय 52,290 त्या लोच्या खाली आपल्याला कन्फर्मेशन मिळेल. निफ्टीचा जर वीकली चार्ट बघितला आपण, तर निफ्टीच्या वीकली चार्टवरती अजूनही ट्रेंड स्ट्रॉंग आहे. तसेच बँक निफ्टीच्या वीकली चार्टवरती देखील ट्रेंड अजूनही स्ट्रॉंग आहे किंवा अप ट्रेंड आहे. आता या आठवड्याचे लेवल्स काय आहेत ते बघूया. सर्वप्रथम ट्रेंड चेंज डेट 8 जुलै आणि 10 जुलै. निफ्टीचं क्लोजिंग 24,323.85. निफ्टीला जे सपोर्ट आहेत इथे चुकून 22 झाले, तर ते 24,260, त्यानंतर 24,180, 24,025 याप्रमाणे 23,950 पर्यंतचे सपोर्ट्स. रेजिस्टन्स 24,340 पासून 24,415, 24,495, 24,650 आणि 24,800 पर्यंत. बँक निफ्टीचं क्लोजिंग 52,660.35. बँक निफ्टीचे सपोर्ट 52,440, 52,210, 51,985, 51,750, 51,530, 51,300, 51,050. या आठवड्याचे काही स्पेसिफिक स्टॉक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, MCX असे काही 2-3 स्टॉक जे आहेत तर त्यावरती नजर ठेवायला हरकत नाही. तर मित्रांनो, येणारा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल ठरो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.